बघा, याचा पूर्ण एकच व्हिडिओ काही कारणास्तव काही अडचण आली त्याच्यामुळे याचे 2 व्हिडिओ झाले. पहिल्या क्वेश्चनचा बंद पडला होता त्याच्यामुळे आता दुसरा क्वेश्चन आहे. तेवढं आता ॲडजस्ट करता तुम्ही. पण परत परत आता बनवणं काही शक्य नाही आहे, खूप वेळ वाया जातो. बघा काय म्हटलेलं आहे, खालील दुसरा क्वेश्चन आहे, खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, हे म्हणजेच काय, बीचा वर्ग वजा 4c. फक्त किंमत कडे सांगितली, बाकी काही नाही आहे. तेवढं प्रश्न काय करायचं, सोल्युशन उकलमध्ये एक्झाम्पल जसं आहे तसं लिहून घेऊ. x² + 7x - 1 = 0. कंपेअरिंग विथ x² + bx + c = 0. मराठीमध्ये वरील समीकरणाची तुलना ax² + bx + c = 0 सोबत करू. ते ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये आहे, चेंज करायची काही आवश्यकता नाही. फक्त लिहून घेऊ x² + 7x - 1 = 0. ए बी सीच्या किमता, ह्या ए, हा बी, हा सी. ए बरोबर काय 1, बी बरोबर काय 7, सी बरोबर काय -1. मग विवेचकाची किंमत बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. आता बीचा वर्ग वजा 4ac, बीचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग वजा 4 गुणिला ए म्हणजे 1, सी म्हणजे -1. 7चा वर्ग 7 गुणिला 7, 7 7 49. आधी या दोघांचा गुणाकार, 4 1 4 गुणिला -1 49, 4 1 4, परंतु वजा आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये. मग ब्रॅकेट सोडवला, वजा वजा काय होतील अधिक. 49 आणि 4 किती 53. असा आला आपलं विवेचकाची व्हॅल्यू, विवेचकाची किंमत. आता असं सेंटेन्स प्रत्येक गणितामध्ये तुमचं असलं पाहिजे. आता दुसऱ्या गणिताचं सोल्युशन उकलमध्ये एक्झाम्पल जसं तसं लिहितो. 2y² - 5y + 10 = 0. आता वाक्य तुम्ही टाकजा. आता मी टाकत नाही, फक्त लिहितो वाक्य टाकणे. जर काही आवश्यकता नाही, जसं तसं लिहून घेतलं. हा ए, हा बी, हा सी. ए ची व्हॅल्यू किती आहे 2, बी ची आहे -5 आणि सी ची आहे 10. मग विवेचक बरोबर बीचा वर्ग वजा 4ac, बीचा वर्ग म्हणजे -5चा वर्ग वजा 4 गुणिला ए म्हणजे 2, सी म्हणजे 10, -5चा वर्ग अधिक 25. आधी यांचा गुणाकार, 4 दुनी 8 गुणिला 10, आधी गुणाकार करा. 9 8 80. मग वजा 80 मधून अधिक 25 गेले, किती राहिले -55. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 80, याचं चिन्ह आहे वजाचं. याच्यातून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर हे सुद्धा सोल्युशन उकलमध्ये गणित जसं तसं लिहायचं. √2x² + 4x + 2 √2 = 0. मग वाक्य टाकायचं म्हणजे कंपेअरिंग विथ x² + bx + c = 0. चेंज करायची काही व्यवस्था आवश्यकता नाही आहे. आणि जसंच्या तसं लिहून काढायचं. हा ए, हा बी, हा सी. ए ची व्हॅल्यू आहे √2, बी ची व्हॅल्यू आहे 4, सी ची व्हॅल्यू आहे 2 √2. विवेचक डिस्क्रिमिनंट बरोबर b² - 4ac, बीचा वर्ग 4चा वर्ग वजा 4 गुणिला ए वर्गमुळात 2 गुणिला सी 2 वर्गमुळात. आता नीट लक्ष द्या. 4चा वर्ग 4 × 16. पहिले काय करू आता आपण, बघा 4 गुणिला वर्गमुळात 2, 2 गुणिला वर्गमुळात 2 आहे. काय करू मग, हे वजा जसे तसं 4 गुणिला 2 आणि वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2. म्हणजे 16 वजा 4 दुनी 8 ब्रॅकेटमध्ये गुणिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 काय होईल, वर्गमुळात 2चा वर्ग, वर्गमूळ कॅन्सल. 16 वजा
8 गुणेला 2, 16 वजा 8 दुनी 16 आणि 16 मधून 16 गेले 0 राहिलं. अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही एक्झाम्पल आपण सोडवले दुसऱ्या क्वेश्चन मधले. बघा क्वेश्चन तिसरा आहे, विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप ठरवा. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मुळांचं स्वरूप माहिती आहे आपल्याला. एक तर डेल्टाची किंमत काय असणार आहे, 0 किंवा आपला डेल्टा म्हणतो विवेचकाची किंमत 0 असणार आहे, किंवा विवेचक हा 0 पेक्षा मोठा असणार आहे, किंवा 0 हे विवेचकापेक्षा म्हणजे विवेचक हा 0 पेक्षा लहान असणार आहे. याच्यावरून याची सेंटेन्स आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे मी. मग आपण सोडवला तिथपर्यंत तर सेमच आहे. बघा सोल्युशन उकलमध्ये काय करायचं, एक्झाम्पल जसं आहे तसं लिहून घेऊ. एक्सचा वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मराठीमध्ये वरील समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सोबत करू. एवढं झालं, चेंज करायची काही आवश्यकता नाही. जसं तसं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. इथं काही नाही, म्हणजे एक आहे हा ए, हा बी, हा सी. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -4, सी इज इक्वल टू 4. विवेचक डिस्क्रिमिनंट काय, बीचा वर्ग वजा 4ac. बीचा वर्ग म्हणजे वजा 4चा वर्ग वजा 4 गुणेला ए म्हणजे 1, सी म्हणजे 4. वजा 4चा वर्ग अधिक 16, त्यानंतर यांचा गुणाकार, त्याच्यानंतर 4, 4 1 4 आणि हे 4. 16 4 चौक 16, 16 मधून 16 किती राहिले 0. हे आलं. ज्या वेळेस 0 येते त्यावेळेस कोणचं वाक्य असते ते तुम्हाला माहिती आहे, किंवा मग वाक्य सर्वात शेवटी सांगतो मी. बघा दुसरं एक्झाम्पल, सोल्युशन उकल. गणित जसं तसं लिहायचं. 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. वरील समीकरणातील एक्स वर्ग अधिक bx अधिक c म्हणजे सोबत करून काही चेंज नाही आहे. जसं तसं 2yचा वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. हा ए, हा बी, हा सी. ए बरोबर आहे 2, बी बरोबर आहे वजा 7, सी बरोबर आहे 2. विवेचक बीचा वर्ग वजा 4ac. बीचा वर्ग म्हणजे वजा 7चा वर्ग वजा 4 गुणेला ए म्हणजे 2, सी म्हणजे 2. वजा 7चा वर्ग किती येते, अधिक 49. या दोघांचा गुणाकार 4 दुनी 8 गुणेला 2. त्याच्यानंतर 8 दुनी 16, 49 मधून 16 गेले किती राहिले, 9तून 6 गेले 3 राहिले, 4तून 1 गेलं 3 राहिले 33. विवेचकापेक्षा ही किंमत काय आली, जास्त आलेली आहे. त्याच्यानंतर बघा धन आहे इथं बरोबर आहे आणि एक ऋणच असेल तरी आपण सोडून घेऊ. सोल्युशन उकलमध्ये गणित जसं तसं एम स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. कम्पेरिंग विथ ax स्क्वेअर bx प्लस c इज इक्वल टू 0. आता इथं बघा, इथं व्हेरिएबल y आहे, इथं m आहे, तर मग आपण असे लिहू शकतो कम्पेरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस सी इज इक्वल टू 0. बरोबर आहे, म्हणजे चलपद इथं यम आहे एकच्या ठिकाणी, तसंच वायच्या ठिकाणी एकच्या ठिकाणी इथं काय आहे, वाय आहे. मग इथं AYचा वर्ग अधिक BY अधिक C बरोबर 0 असे तुम्ही लिहू शकता, किंवा लिहायचं AY वर्ग अधिक BY अधिक C बरोबर 0. जे व्हेरिएबल असलं ते यूज करायचं. मग आता काही चेंज नाही आहे, जसं तसं एमचा वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. इथं काही नाही, म्हणजे एक आहे हा ए, हा बी, हा सी. ए बरोबर आहे 1, बी बरोबर आहे 2 आणि सी बरोबर आहे 9. काय, बीचा वर्ग वजा 4ac. मग बीचा वर्ग वजा 4ac, बीचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग वजा 4 गुणिले आहे म्हणजे 1, सी म्हणजे 2चा वर्ग 4, या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 9. 4 9 चौक 36, वजा 36 मधून अधिक 4 गेले राहिले काय, वजा 32. मोठ्या संख्येचं
बघा एकदा आलं 0, हे विवेचकापर्यंत झालं. हे विवेचकाची किंमत, पण मुळांचं स्वरूप आपण ठरवलं का, त्यासाठी यांच्यामध्ये काय करणं आहे, सेंटेन्स टाकणं गरजेचं आहे. तर आपण शिकलो होतो 3 सेंटेन्स तुमचे त्या पद्धतीने टाकायचं. बघा 0 असलं तर काय ते रिअल अँड इक्वल. 0 असलं तर काय ते रिअल अँड इक्वल. आणि याची किंमत जर प्लसमध्ये असली, विवेचकापेक्षाही जर जास्त असलं तर काय कोणचं येते, बघा कुठलं येते, रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. आणि विवेचक जर शून्यापेक्षा मोठा असला, कारण हे मायनसमध्ये शून्य कसं आहे, या विवेचकापेक्षा मोठा आहे म्हणजे मग विवेचक लहान आहे याचा अर्थ. तर कोणचं, आर नॉट रिअल म्हणजे वास्तव संख्या नाही. हे काय येईल, वास्तव व इक्वल. याचं मराठीमध्ये दोन्हीमुळे समान वास्तव संख्या असतात. याचं समान वास्तव संख्या आणि याचं भिन्न वास्तव संख्या. भिन्न वास्तव संख्या हे सेंटेन्स पाठ करजा. आणि इथं मुळे वास्तव संख्या नसतात हे सेंटेन्स टाकणं गरजेचं आहे. जर तुम्ही एवढंच एक्झाम्पल सोडवलं तर तुम्हाला एवढेच मार्क्स मिळतील. याचा 1 मार्क्स कटणार आहे. याला 1 मार्क्स असते. पण अशा पद्धतीने जेव्हा मुळांचं स्वरूप ठरवा, विवेचक म्हटलं तर इथपर्यंत सोडवायचं फक्त, डिस्क्रिमिनंट म्हटलं तर. पण ज्यावेळेस मुळांचं स्वरूप तुम्हाला ठरवायला लावतील किंवा डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स विचारतील, तोपर्यंत त्यानंतर तुम्हाला हे सेंटेन्स टाकणं गरजेचं आहे. नंतरचा क्वेश्चन बघू. बघा 4था क्वेश्चन आहे. ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन. मुळे दिलेले आहे. मुळे माहिती आहे आपल्याला. मुळे म्हणजे काय, एक मूळ राहते अल्फा आणि दुसरं मूळ राहते बीटा. मग प्रत्येक गणितामध्ये हे अल्फा हे बीटा, हे अल्फा हे बीटा, हे अल्फा हे बीटा, हे अल्फा हे बीटा लक्षात ठेवायचं. मग आता काय करायचं, सोल्युशन ओपनमध्ये अल्फा बरोबर काय 0 आणि बीटा बरोबर काय 4. बरोबर आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय, एक्सचा वर्ग वजा मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हा फॉर्म्युला आहे. मग काय करू, पहिले अल्फा अधिक बीटा घेऊ. अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फा आहे 0, बीटा आहे 4. 0 अधिक 4 किती 4. त्यानंतर अल्फा गुणिले बीटा घेऊ. 0 गुणिले 4 जर काय येते 0. त्याला इथपर्यंत दुसरं सोल्युशन इक्वल अल्फा 3 बीटा वजा 10. मग पहिले अल्फा अधिक बीटा, अल्फा आहे 3, बीटा आहे वजा 10 म्हणून वजा 10. वजा 10 मधून अधिक 3 गेले वजा 7. अल्फा गुणिले बीटा 3 गुणिले वजा 10 30 वजा आहे म्हणून वजा झालं. त्याच्यानंतर इथं आहे अल्फा बरोबर 1/2, बीटा इज इक्वल टू -1/2. अल्फा अधिक बीटा 1/2 अधिकच्या ऐवजी इथे येईल वजा आहे म्हणून वजा भागिले. छेद एकदा लिहायचं सारखं आहे म्हणून 1 वजा 1. मग 0/2 म्हणजेच अल्फा अधिक बीटा काय आला आपला 0. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा 1/2 गुणिले वजा 1/2. मग काय होईल रे, 1 1 1 वजा म्हणून 1 2 दुनी 4. अल्फा गुणिले बीटा काय आला -1/4. इकडे अल्फा इज इक्वल टू 2 -√5 आणि बीटा इज इक्वल टू 2 + √5. आता बघा इथं थोडं लक्ष द्या.
अल्फा प्लस बीटा 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5. बघा हे 2 2 घेऊ 2 अधिक 2 झालं. त्याच्यानंतर वजाचं साईन वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 5. बघा इथं काय आहे, अधिक वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 5 कॅन्सल झाले, कारण हे बेरीज वजाबाकी शून्य आहे, बेरीज वजाबाकी आहे. आणि उरले काय 2 अधिक 2 2 आणि 2 4. हे आलं आपलं अल्फा अधिक बीटा. आता अल्फा गुणिला बीटा बघा 2 वजा वर्गमुळात 5 गुणिला 2 अधिक वर्गमुळात 5. आता इथं बघा काय करणार आपण 2 गुणिला 2 2 गुणिला 2 हे वजाच आहे, वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 5 बेदुनी 4 वजा इकडे काय होईल वर्गमुळात 5चा वर्ग वर्ग वर्गमूळ कॅन्सल. काही 4 वजा 5 वजा 5 मधून अधिक 4 गेला वजा 1. हा आला आपला अल्फा गुणिला बीटा. झालं. मग सर्व इथपर्यंत सोडलं. आता काय करायचं इक्वेशन फॉर्म्युला आहे आपला एकचा वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिला एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. एकचा वर्ग एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 0. एकचा वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिला एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. इकडे एकचा वर्ग मुळांची बेरीज गुणिला एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर झालं. मग आता बघा हा एकचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आलेला आहे 4 गुणिला एक्स आणि अल्फा गुणिला बीटा 0 बरोबर 0 झालं. इथं एकचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा -7 म्हणून ब्रॅकेटमध्ये एक्स अल्फा गुणिला बीटा वजा 3 म्हणून ब्रॅकेटमध्ये बरोबर 0. हे वजा वजा काय होतील अधिक 7x आणि इथं वजा अधिकच्या ऐवजी काय येईल वजा. इथं बघा एक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा 0 एक्स अल्फा गुणिला बीटा वजा 1 भागीला 4 बरोबर 0. मग एक स्टेप वाढू वजा 0x वजा 1 भागीला 4 बरोबर 0. इथं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा गेलं 4 इंटू एक्स अल्फा इंटू बीटा -1 आहे ब्रॅकेटमध्ये टाकू एकचा वर्ग -4x -1 इज इक्वल टू 0. बघा अशा पद्धतीनं आपलं इक्वेशन तयार झालेले आहे. बघा काय म्हटलेलं आहे एकचा वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत काढा. Sum of the roots of a quadratic equation is double. Their product find k. If equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. Solution ओपन मध्ये गणित जसं आहे तसं लिहून काय x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. Comparing with x square plus bx plus c is equal to 0. वरील समीकरणाची तुलना x वर्ग अधिक px अधिक c बरोबर 0 सोबत करू. ती ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये आहे. हां
एक्स स्क्वेअर मायनस 4k एक्स प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा इथं काही नाही, म्हणजे हा ए, हा बी आणि हा सी. म्हणजे इथं बघा ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 4k, सी इज इक्वल टू काय के प्लस, सी बरोबर आहे के अधिक 3. मग आता आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे बघा, काय सांगितलेलं आहे, या वर्ग समीकरणात मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. ते नंतर बघू. पहिले बघा अल्फा प्लस बीटा काढू. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे, मायनस बी अपॉन ए, बरोबर आहे, वजा बी काय 4k आणि ए आहे 1, हे मायनसचं साईन, हे मायनसचं साईन, आणि बी आहे मायनस 4k, ए आहे 1. सोडवलं तर मायनस मायनस काय होईल प्लस, 4k डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू काय येईल 4k. हे आलं अल्फा अधिक बीटा 4k, 4 गुणेला k. आता अल्फा गुणेला बीटा, अल्फा गुणेला काय सी अपॉन ए. मग आता सी ची व्हॅल्यू काय के अधिक 3, ए ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजेच के अधिक 3. बघा अल्फा अधिक बीटा आला 4k आणि अल्फा गुणेला काय आलं बीटा के अधिक 3, याला देऊ 1, याला देऊ 2 समीकरण. मग आता गणितामध्ये दिलेली कंडिशन जी दिलेली आहे, काय म्हटलेलं आहे की त्या वर्ग संकलनाच्या मुळांची बेरीज त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. सम ऑफ द रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 2 गुणेला अल्फा बीटा, ही आपल्याला कंडिशन दिलेली आहे, बरोबर आहे. मग आता 2 गुणेला अल्फा बीटा काढू आपण, 2 गुणेला अल्फा बीटा. बघा हे 2 गुणेला अल्फा गुणेला बीटा काय के अधिक 3, के अधिक 3 लागलं तर इथं लिहिसा फ्रॉम इक्वेशन सेकंड विधान 2 वरून. मग काय होईल बघा, 2 गुणेला अल्फा बीटा काय होईल, 2 गुणेला अल्फा गुणेला बीटाची किंमत 2 गुणेला के 2k आणि अधिक बेत्रिक 6, किंवा एक स्टेप वाढवतो बघा, 2 गुणेला के अधिक 2 गुणेला 3, इथं काय 2k प्लस 6 बेत्रिक 6, हे काय आलं आपलं 2 गुणेला अल्फा बीटा. मग आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की अल्फा अधिक बीटा बरोबर 2 गुणेला अल्फा बीटा, ही दिलेली आहे कंडिशन. मग अल्फा अधिक बीटा किती आहे 4k, हे घेतलं विधान 1 वरून, आणि 2 गुणेला अल्फा बीटा हे इक्वेशन 4 वरून. 2 गुणेला अल्फा बीटा काय आलं 2k प्लस 6, इथं लिहिला विधान 1 विधान 1 व 4 वरून, विधान 1 व 4 वरून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड फोर्थ. काय होईल, हे 2k डाव्या साईडला आणले, अधिकचे काय होतील वजा, बघा 7 जशा तशी. मग 4k मधून 2k गेले, राहिले 2k बरोबर 6, केला 2 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला, आणि 2 भाग जाते बेत्रिक 6. व्हॅल्यू ऑफ के, के ची किंमत किती आलेली आहे 3 आलेली आहे.